माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 27. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 83. ललिता तृतीया व्रताचे महात्म्य. ललिता व्रत हे सौभाग्य, धन, यश, पुत्र, सुख, आरोग्य यांची प्राप्ती होण्यासाठी करतात. हे व्रत खालीलप्रमाणे करावे. माघ शुद्ध तृतीये स्वच्छ होऊन उपवास करावा. मध्याग्नीस बेल आवळे लावून स्नान करावे. नंतर पार्वतीची पूजा करावी. हे व्रत करून झाले वेदज्ञाता विद्वानास बोलवावे. त्याच्या पत्नीचे बोलावून तिची गंधक्षदाने फुलांनी पूजा करावी. त्या विद्वानास शंकर, पत्नीला उमादेवी समजून पूजन करावे. दक्षिणा द्यावी, वस्त्र द्यावी. ही वस्त्रे लाल रंगाची असावी. हे व्रत करणारेच नवऱ्यास सुखाने बरेच जन्म राहता येते. तिचे कुळ प्रत्येक जन्मात पवित्र असून निरोगी धनाची समृद्धी असते. 7 जन्म तरी तिला वैधत्वाचे दुःख मिळत नाही. ती पतीला प्राण होणे प्रिय. अशी कथा ऐकणाऱ्यास किंवा वाचणाऱ्यास व्रत उपास एवढेच पुण्य लाभते. भाग 84. अक्षय तृतीया महात्म्य. श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, अक्षय तृतीयेविषयी काय सांगावे. येथे अनेक अक्षरांच्या माळेचे प्रयोजनच नाही. वैशाखातील शुद्ध तृतीय स्नान, दान, तप, होम, पितरांना तर्पण वगैरे जे काही करू ते अगदी सगळे अक्षय होते, म्हणजे त्याला कधी नाश होत नाही. ऋत आदी युगात हीच तिथी आरंभलेली होती. तिच्यामुळे सर्व पापांचे शमन होते. सर्व तऱ्हेची सौख्य मिळतात. शाकल नावाच्या नगरात धर्म नावाचा वणिक म्हणजे व्यापारी होता. तो गोड बोलणारा, सत्याची कास धरणारा, देवांना प्रिय पूजनीय होता. त्याने कुठेतरी ऐकले होते की शुद्ध तृतीयस रोहिणी नक्षत्र बुधवार एकत्र असता असणारी तिथी महान फळ देणारी. त्यावेळी जे करू ते अक्षय असते. हे ऐकून तो गंगा नदीवर गेला. तेथे पितर व देवांना अर्धे दिले. नंतर घरी येऊन अन्न पाण्याने भरलेले घट दान केले. यत्र गोधूम, चणे, सातू, भात, दही, उसाचा रस वगैरे पदार्थ दान दिले. आपल्या कुटुंबात गुंतलेल्या त्याच्या बायकोने अडवले देखील, पण त्याने तिचे ऐकले नाही. धर्म अर्थ कामामध्ये उरलेले सर्व आयुष्य घालून वासुदेवाचे नामस्मरण करीत तो मरण पावला. त्यानंतर कुशावर्तामध्ये तो क्षत्रिय म्हणून जन्मला. तेथे त्याला तसेच यश लाभले. त्याने बरेच दान केले तरीही त्याला धनाची कमतरता पडली नाही. पाण्याने भरलेले घडे ग्रीष्म ऋतूत उपयोगास येतील अशा वस्तू दान कराव्यात. जमल्यास धन, गाई, सोने, वस्त्र याचे दान करावे. जे जे चांगले असेल ते पदार्थ निशंकपणे दान करावी. या तिथीस जे काही दान करू त्याची कधीच कमतरता पडत नाही. त्यामुळे ह्या तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात. भाग 85. विनायक चतुर्थीचे महात्म्य. युधिष्ठिर म्हणाला, मोठमोठ्या लोकांनी सुरू केलेली कामे पूर्ण होत नाही. याचे कारण काय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, लोकांची कामे सिद्धीत जावी म्हणून गजानन गणपती त्याचे गण आहेत. त्याच्यामुळे जी लक्षणे दिसतात ती ऐक. स्वप्नामध्ये जो पाताळात जातो किंवा खाली उतरतो, मुंडन केलेला पुरुष पाहतो, कशाही वस्त्रे घातलेला पाहतो, व्यातिकावर बसतो, अंत तेज, गाढव, उंट यांच्या समेत असतो, तो माणूस उदास आणि विफल होऊन दुःख अनुभवतो. म्हैस, रेडा, याच्यावर स्वार झालेला असतो, स्मशानाजवळ असतो, स्वप्नाच्या शेवटी सर्वांग तेलाने माखले आहे असे पाहतो, धोत्र्याच्या फुलांनी शरीर सजले असे बघतो, तो राजाचा मुलगा असूनही राजा होत नाही. कुमारी कन्ये स्वामी मिळत नाही. शिष्यास अध्ययन आणि व्यापाऱ्यास लाभ, विद्वानास आचार्यपद, शेतकऱ्यास शेत मिळत नाही. या दुष्ट स्वप्नांचे निवारण शुभ दिवशी विधीपूर्वक करावे. शुक्ल पक्षातील चतुर्थी पुष्य किंवा वीर नक्षत्रावर असते. तेव्हा भद्रासन घालून शुभ पंडिताच्या द्वारा स्वस्ती वाचन करावे. व्योमकेश, शंकर, पार्वतीचे विधिव्रत पूजन करावे. इतरही इष्टदेवतांचे पूजन करावे. घोड्याचा तबेला, हत्तीचा तबेला येथून चांगली माती आणावी. त्यात रोचना, रत्न, गुगुळ आणि पाणी मिसळावे. प्रार्थना करावी की हे देवा, मला पवित्र कर, तुला मी बळी दिला असे म्हणून बळीचे रक्त त्या मातीत मिसळावे. परत स्नान करून औदुंबराच्या काटकीतून केलेल्या वेदीत तेल आहुती द्यावे. नंतर प्रार्थना करून नमस्कार करावा. कुश दर्भाचे उदक सर्वत्र शिंपडावे. सुपातील पदार्थ यज्ञात सोडावा. शिजलेला भात, कच्चे मासे, तेवढेच मासे बळी द्यावे. सुगंधी फुले, पुऱ्या, घारगे, दही, खीर, गुळाचे मोदक हेही बळी द्यावेत. विनायकाची माता अंबिका हिची पूजा करून दूध, सुगंधी पुष्पाचे आरती द्यावे. देवीची प्रार्थना करावी. विद्वानांना भोजन द्यावे. अशा तऱ्हेने विनायकाची पूजा करी असता
ग्रहांचे पूजन केले असता मनुष्याची सर्व कामे तडीत जातात, त्यास धनसंपत्ती मिळते. श्रीकृष्ण म्हणाले, राजा, मी तुला आणखीन एक व्रत सांगतो, त्यामुळे कामात विघ्न येत नाही. फाल्गुन महिन्यातील चतुर्थीचे व्रत घ्यावे. फक्त रात्री भोजन करावे. तीळ घातलेले अन्न खावे. त्याचे चवन करावे. तेच दान करावे. त्यानंतर तिची विधीपूर्वक पूजा करून विघ्नाचा विनाश करणाऱ्याने पुन्हा होम करावा. असे 4 महिने करावे. 5व्या महिन्यातील चतुर्थीस सोन्याचे गज वस्त्र दान करावे. खिरीने भरलेली तांब्याची 4 भांडी देखील दान करावी. 5वे पात्र घेऊन तिळाच्या साह्याने गणेशाचे अधिष्ठान करावे. ते परवडत नसल्यास मातीचे पात्र देखील चालेल. या विधीने मनुष्य समस्त विघ्नातून सुटतो. राजा सगर, त्रिपुरासुराचा वध करणारा शंकर, इतर अनेक मोठमोठ्या राजांनी हे व्रत केले होते. भाग 86. शांती व्रताचे महात्म्य. या व्रतामुळे गृहस्थांच्या घरात नेहमी शांतता असते. कार्तिक शुद्ध पंचमीच्या दिवशी ह्या व्रताचा प्रारंभ करतात. 1 वर्षभर आंबट पदार्थ वर्ज करावे. रात्री शेषावर निजलेल्या हरीचे स्मरण करून त्याच्या चरणाची पूजा करावी. त्यांच्या कटी, उदर, छाती, वक्ष, शिर अशा अवयवांचे वेगवेगळे पूजन करावे. मौन पाळून दुधाने हरीला स्नान घालावे. तीळ, दूध हवन करावे. विद्वानांना भोजन द्यावे. सोन्याची मूर्ती करून तिची पूजा करावी. दान करावे. गाय, वासरू, 2 वस्त्रे, काश्याचे खिरीने भरलेले भांडे, सोने आपापल्या ऐपतीप्रमाणे दान करावे. असे व्रत भक्तिभावाने जो करतो तो नागाच्या भयापासून मुक्त होतो. यज्ञपुरुष विष्णूचे सागर संगीत पूजन करून शुक्ल पंचमीला मधुरेने पूजा केली असताही असेच फळ मिळते. अध्याय 87. नागपंचमी व्रताची महात्म्ये. दविता पंचमी ही नागांची तिथी होय. या पंचमीस नागांचा मोठा उत्सव. वासुकी, तक्षक, कालिया, मणिभद्रक, धृतराष्ट्र, रैवत, करकोटक हे सर्व नाग सजीवांना भय देतात. त्यांची पूजा जो माणूस करतो त्याच्या काळात सापापासून भीती राहत नाही. युधिष्ठिराने विचारले, नागांच्या आईने त्यांना का आणि कसा शाप दिला? श्रीकृष्ण म्हणाले, उच्चैस्रवा अश्वाचा राजा, त्या श्वेतवर्णीय अश्वाची उत्पत्ती अमृताहून झाली. नागांच्या आई कद्रू तिच्या बहिणीस म्हणाली, हे अश्वरत्न पहा. तिची बहीण विनता तिला म्हणाली, त्याचे केस देखील पांढरेच आहे. तेव्हा कद्रू म्हणाले, माझ्या एका डोळ्याला देखील ते केस काळे दिसत नाही. विनता म्हणाली, जर त्याचे केस काळे हे सिद्ध झाले तर मी तुझी दासी होऊन राहील. जर तसे झाले नाही तर तुला माझी दासी म्हणून राहावे लागले. अशी पैज लावून त्या दोघी निघाल्या. कद्रूने आपल्या मुलांना म्हटले, तुम्ही सर्वजण त्या घोड्यांचे केस बनवून लोम कळत राहा. तेव्हा ते तिला म्हणाले की आता अधर्म, म्हणून आम्ही काही तसे करणार नाही. चिडून तिने त्यांना शाप दिला की तुम्हाला पावक जाळील. बऱ्याच वर्षांनी जन्मेजे राजा सर्पसत्र करील तेव्हा तेजस्वी किरणांचा अग्नी तुम्हाला खाईल. याप्रमाणे शापवाने ऐकून सगळे नाग गोंधळले. वासुकीचा दुःखाने बेशुद्ध झाला. ब्रह्मदेव सांत्वन करू लागला, तू आता दुःख करू नको. यावर कुळात जरत्कार नावाचा राजा आहे, त्याला तुझी बहीण, त्याचा पुत्र आस्तिक नावाचा, तो जन्मेजयाला तोंड देईल. ब्रह्मदेवाच्या बोलण्याने ते आनंदले. पुन्हा जन्मास आले. तो दिवस पंचमीचा म्हणून ती पंचमी शुभदायक. लोकांना जेवण घालावे. विसर्जन करताना म्हणावे की जे कोणी या पृथ्वीवरती नाग आहे ते प्रसन्न हो. हिमालया, अंतरिक्षात, दिव्य लोकातही नाग असतात. महानाग नद्यात असतात, सरोवरात असतात. सर्व नागांची पूजा करून, विद्वानांची पूजा करून सर्व नागांचे विसर्जन करावे. मग नातेवाईकांबरोबर भोजन करावे. सर्वात आधी मधुर पदार्थ खावा, नंतर पाहिजे तसे खावे. याप्रमाणे करणारा मेल्यावर नाक उरास जातो. तेथे अप्सरा त्याची पूजा करतात. अतिउत्तम विमानात बसून तो सुयोग्य काळापर्यंत भटकतो. परत यलोकी जन्माला येतो की राजांचा राजा होतो. त्याला आधी व्याधी ग्रासत नाही. म्हणूनच नागांची पूजा नेहमी दूध, तूप वगैरेंनी करावी. युधिष्ठिर म्हणाला की रागवलेल्या नागाने दंश केलेल्या माणसाचे काय होते? श्रीकृष्ण म्हणाले, तो अधपतीत होतो, म्हणजेच मेल्यानंतर तो पाताळात जातो. बिनविषारी साप होतो. कोणा नातेवाईकाला साप चावला असेल त्याने काय करावे? साप चावलेल्यांच्या सद्गतीसाठी काय उपाय? असे धर्माने विचारले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नागपंचमीचा उपवास करावा. हा उपवास 1 वर्षभर पाळावा. भाद्रपद शुक्ल पंचमीपासून वर्षाच्या शेवटपर्यंत 12 पंचम्या असतात. प्रत्येक चतुर्थीस रात्री भोजन करून नंतर उपवास करावा. चांदी, सोने, लाकूड किंवा चांदी, माती यांनी नागाची मूर्ती बनवावी. ती मूर्ती 5 मण्यांची असावी. या नागाची भक्तिभावाने पूजा करावी. नंतर तुपातील खीर, मोदकांनी विद्वानांना भोजन घालावे. नारायण नागबळी करावा. पिंडदान करावे. प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या महानागांची पूजा करावी. वर्षाखेरीस पारणे,
महाभोजन घालावे. सोन्या चांदीच्या नागाची मूर्ती केली असेल तर ती मूर्ती गाय वासरू काशाची चरवी दान करावी. ही कथा जो कोणी ऐकतो किंवा भक्तिभावाने पाठ करतो त्याच्या कुटुंबात नागाचे भय राहत नाही. सापाचे विष उतरवण्याचा एक मंत्र देखील सांगतात. ओम कुरुकुल्ले ओम फट स्वाहा. सापाचा मंत्र ऐका. ओम कुरुकुल्ले ओम फट स्वाहा. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण श्रीपंचमी व्रताचे महात्म्य बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्